हाय नमस्कार, मी रितिका आणि आज आहे संडे. तर आज आम्ही निघालो आहे श्री मलंगडच्या इथे, जे कल्याणमध्ये आहे. आणि आम्ही इथून सर आता कॅबने जाणार आहोत. तर लास्ट टाइम आम्ही जेवढे म्हणजे बदलापूर इथे गेलो होतो तेवढेच लोक आहेत आम्ही. आणि आज आम्ही चाललो आहे मलंगड. चलो फिर लेट्स गो यो चॅम्प यो. हे बघ हे बघ हे बघ. ते बसलोय आणि कॅबची वाट बघतोय. कॅब येतेच आहे थोड्या वेळात. आता आम्ही निघालोय आमच्या बिल्डिंगच्या इथून. आणि इथून आम्ही म्हणजे असं कॅब केली आहे मलंगडसाठी. आणि 538 रुपीज दाखवले होते कॅबचे. तर कॅब आलेली आहे इथून. चला मोठीच कॅब केली आहे. आता आम्ही निघालोय आणि ओलानेच निघालोय. तर 530 रुपीज दाखवलेत ओलाने. आणि किती वेळ लागतो इथून पोचायला? एक तास म्हणजे 40 मिनिट 45 मिनिट्स लागतात. हां 45 मिनिट्स लागतात. तर आम्ही पोचू आता. चलो. समोरची जी डोंगर रांग आहे ना तीच आपलं मलंगड आहे. आणि आता 10 मिनिटात आम्ही पोचू, थोड्या वेळातच मलंगडला. आणि त्याच रस्त्याला आम्ही आता आहोत. तर चलो. तर फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहे. आता पाहू शकता तुम्ही इकडे मलंगड युनिव्हर रोपवे. तर फायनली आम्ही इकडे आता पोहोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता इकडे मलंगड जे बोलतात. आणि इकडचं जे मला सर्वात जास्त आवडलेलं आहे म्हणजे इकडे क्लिनिंग खूप छानपैकी ठेवलेली आहे. बाहेर शॉप आहेत, आतमध्ये काहीच असं घाण वगैरे कुठे केलेले नाही. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एकदम उत्कृष्ट अशी जागा. आणि मोठ्यांनाही आवडेल तर तुम्ही इकडे एक्सप्लोअर करू शकता. आणि इकडून जर तुम्ही पुढे पाहाल तर मी तुम्हाला दाखवतो एक छान अशी बघण्यासारखी गोष्ट आहे. पुढे तुम्ही पाहू शकता इकडे रोपवे आहे. आणि आम्ही आता त्या रोपवेनेच जाणार आहे. तर तुम्ही आता पाहू शकतात आम्ही इकडे आता पोहोचलेलो आहे. आणि रोपवेने जाण्यासाठी इकडून तुम्हाला एंट्री करावी लागेल. इथे तसंही साईन बोर्ड्स लावलेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. फूड काउंटर आहे, तिकीट काउंटर आहे, रोपवे एंट्री आहे. तर चला आपण इथे पुढे स्टेप अप करूया. त्या टोकावरती जायचं आहे आपल्याला. इथे लाईन लागलेली आहे रोपवेसाठी. तर आपण आता लाईनीत उभे राहून तिकीट पाहूया. आणि इथे अदर लोक पण आहेत. माकड तुम्ही पाहू शकता इकडे, जे तिकीट घेण्यासाठी तेही थांबलेले आहेत. इथे पाहू शकता तिकीटचे रेट्स लिहिलेले आहेत. हे काही गाईडलाईन्स आहेत. आणि तिकीटचे तुम्ही प्राईस पाहू शकतात. रोपवे तिकीट फुल 150 आहे, हाफ चिल्ड्रनसाठी 3 ते 12 एजमधल्यांसाठी 75 रुपीज आहे. इथे तुम्ही पाहू शकता इकडे खूप संडे असल्यामुळे आज खूपच गर्दी आहे. तब्बल आता 1 वाजला आहे दुपारचा, तरी पण इथे लोकांची क्राऊड आहे. इकडे अशा प्रकारे लाईनमधून जावं लागतं आहे. आम्ही तिकीट जस्ट काढून झालं, आम्हाला 1 तास वेटिंग सांगितलेली आहे. सॅटर्डे संडे असल्यामुळे भरपूर अशी रश होती. लोक कंटिन्यू येत होते. आणि बघू शकता आजूबाजूला मस्त साफसफाई चालूच होती. कुठेही तुम्हाला घाण अशी दिसणार नाही. स्वच्छता भरपूर होती. वॉशरूम वगैरे पण नीट होते. बसायला चेअर वगैरे होते. लोकांचे असे काही हाल वगैरे काही होत नव्हते. कारण ठीक आहे, लाईन टू लाईन ती लोक पाठवत होते. तिकीट वगैरे प्रॉपर चेक करत होते ती लोक. त्यानंतर आहे ना रोपवेच्या जातो तो रस्त्याला पण सिटिंग वगैरे आहे. तिथे सुद्धा आहे ना AC सिटिंग रूम वगैरे आहे. म्हणजे तुम्हाला गरम होणारच नाही. बाहेरच्या साईडला फॅन आहे, आतल्या साईडला AC वगैरे आहे. पिण्याच्या पाण्याचा एक्वा वगैरे आहे. त्यानंतर बघा आता आम्ही निघतो आहे इथून. आणि आमचं रोपवे आलं होतं. आणि एका टायमाला रोपवेमध्ये 200 माणसं बसून जातात असं ते सांगत होते. मी सहज विचारलं माझ्या माहितीसाठी, तर त्यांनी सांगितलं 200 माणसं एका रोपवेमध्ये बसून जातात. अशा 2 रोपवे आहेत तिथे. तर याचं तिकीट आहे 150 रुपये मोठ्यांचे. आणि लहान मुलांचे 3 वर्ष ते 12 वर्षापर्यंत 75 रुपये असं तिकीट आहे. दोन्ही साईडचं येऊन जाऊनचं तिकीट आहे. तर संडे होता म्हणून एवढी पब्लिक भरपूर ओव्हर क्राऊड झालं होतं मलंगडावर. चला मग आता माझं रोपवे आले आणि मी आता रोपवेमध्ये बसली आहे. आजूबाजूचा नजारा तुम्ही बघू शकता. हिरवगार वातावरण आहे. छोटे छोटे असे धबधबे आहे. छान असं वातावरण झालं होतं. मध्ये मध्ये त्यांनी म्हणजे नकली असे टायगर वगैरे ठेवले आहेत मध्येच धबधब्याच्या आजूबाजूला. तर जेणेकरून ते एकदम छान वाटत होतं.
आणि नेचर तर तुम्ही बघू शकता, पावसामुळे वातावरण हिरवंगार असं झालं होतं आणि झाडं वगैरे पूर्ण अशी हिरवी वगैरे होती आणि वरून असं थोडं थोडं धुकं वगैरे होतं. मस्त दुपारचे 3 वाजले होते तरी पण असं गरमी अशी भासत नव्हती, छान वाटत होतं सर्वीकडे. तर इथे 10 मिनटं म्हणजे 10 मिनटं तर ऑलमोस्ट लागतातच वर पोचायला. अशी खूप उंच अशी रोपवे आहे आणि खूप वर आहे मलंगड. तर असं मध्ये मध्ये असे छोटे छोटे नजारे तुम्ही धबधब्याचे घेऊ शकता. तर आम्ही इथे आता पोचलो आहे आणि आता आम्ही ह्या साईडला पीरमाचीला जातो आहे आणि पीरमाची तिथे आम्ही जातो आहे आणि तिथे दर्गा आहे. तर तिथे नमस्कार वगैरे करू आणि त्यानंतर मग मागच्या साईडला एक तलाव आहे, तिथे जाऊ थोडं व्ह्यूज वगैरे बघायला. तर बघू शकता इथे व्ह्यू वगैरे खूप छान आहे तलावाच्या मागच्या साईडला. तर छान असं डोंगर वगैरे दिसतं तुम्हाला आणि अख्खं कल्याण दिसतं तिथून. तर मस्त. आणि मागे बघू शकता तुम्ही व्ह्यू कुलंग मलंग आणि सोनमाची. इतकं भरलं आहे, बापरे. महादेवाच्या पिंडीकडे जायचा रस्ता आहे हा, मस्त. श्री मलंगडावरचा व्ह्यू बघा, मस्त व्ह्यू, छान. थकले, सर्वच थकलेत आम्ही, थकलोय. इतकं ट्रॅकिंग झालंय आज, बापरे, भरपूर ट्रॅकिंग झालंय आज. मी रोज एवढं चालत नाही पण आज भरपूर ट्रॅकिंग झाले. आमचा जशू थकलाय आणि मावशीच्या खांद्यावर आहे. हो, पण इथून व्ह्यू खूप छान दिसणार आहे, मस्त. बघूया. 20 मिनिटं खाली उतरून जायचा रस्ता आहे, कारण देवाचं दर्शन एवढ्या सोप्या पद्धतीने मिळत नाही कुठेही. तुम्ही गड किल्ल्यांवर जाणं तर तुम्हाला ट्रेकिंग तर करायचंच आहे. आणि समोर मस्त सनसेट होणार आहे आता. हा, सनसेट पण तुम्हाला मस्त. रस्त्याला असे बुट्ट्याचे, ज्यूसचे, चहाचे स्टॉल आहेत, म्हणजे खाय प्यायची सोय आहे. थोडं महाग आहे पण ठीक आहे. या व्ह्यू साठी आम्ही एवढं ट्रॅक करून आलोय. सुपर व्ह्यू आहे, मस्तच आहे. एक मस्त आहे, छान असा व्ह्यू. तुम्ही येत असाल तर इथे नक्की आलं पाहिजे. हा स्पॉट मिस नाही करायचा अजिबात. मस्त आहे. इथून पूर्ण कल्याण दिसतंय. ओ, मागे बघू शकता तुम्ही कुलंग मलंग सोनमाची. मस्त. थोडा पाऊस नाही आहे पण ठीक आहे, पण गरम नाही आहे एवढं, मस्त आहे. बघा, मस्तच छान असा व्ह्यू. थोडं ट्रॅकिंग करून यायचं पण मस्त व्ह्यू आहे मागे. हा, आमचा जशू. मस्त मस्त मस्त. हो, ते आता महादेवाचं दर्शन वगैरे करून, नेचर बघून, आजूबाजूचा नजारा बघून इथून आता आम्ही निघतो आहे. वारा भरपूर सुटला होता. लहान मुलांना घेऊन येते आता, सांभाळून या. बघू शकता तुम्ही असं डोंगरावर, म्हणजे वर किल्ल्याच्या इथे ढग असे आले होते, पावसाचं वातावरण झालं होतं. तर इथे चहा नाश्ता वगैरे केला आणि आम्ही रोपवेसाठी येऊन थांबलो. तर 1-1.5-2 तास आम्हाला रोपवेला लागलं परत एकदा आणि खूप थकलो होतो, म्हणजे खूपच पाय वगैरे दुखत होते. एका दिवसात एवढं सर्व ट्रॅकिंग केलं आहे. तर रोपवेमध्ये वगैरे बसलो आणि आता आम्ही खालच्या म्हणजे खालच्या साईडला जातो आहे, निघालो आणि 10 मिनटात आम्ही खाली उतरलो. त्यानंतर बघा, हे सकाळी येताना आम्ही कॅबने आलो होतो, पण आता जाताना आम्हाला ऑटो किंवा आपलं बस
जी गव्हर्नमेंटची बस आहे त्यानेच जायचं होतं. तर रस्त्याने आता आम्ही निघालो कल्याणवरून. मग आम्ही आमच्या घरी जाऊ, बसनेच जातो आहे आणि रस्त्यात कुठेतरी हॉटेलवर जेवू. जर माझा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा